बांगर आणि राख या कुटुंबियांना 40 ते 50 जणांनी मारहाण केलेली आहे. अक्षरशः रक्त बंबाळ झालेले आहेत, बेशुद्ध पडले आहेत, सर्व आयुष्यामध्ये येतं. आणि ते हल्ला करण्यामागं 2 प्रमुख आरोपी आहेत, राहुल शिंदे आणि अशोक शिंदे. हे 302 आणि 307चे आरोपी आहेत आणि ते टोल नाका चालवतात. तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे तपासण्यावर. तर हे जे आहेत अशोक शिंदे आणि राहुल शिंदे हे आमदार सुरेश धसचे कार्यकर्ते आहेत, होईत पुरावा. आणि 302मधून या राहुल शिंदेला, अशोक शिंदेला आमदार सुरेश धसने सोडलेलं आहे आणि आमदार सुरेश धसनीच तो टोल नाका यांना चालवाय दिलेला आहे. आणि त्या टोल नाक्यावर असा यांचा नंगा नाच आहे. तर आमची प्रशासनाकडं, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, लवकरात लवकर यांना अटक करण्यात यावी, 307चा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि आष्टीमध्ये एक खूप मोठी टोळी उदयास आलेली आहे, पुण्यासारखी मोहोळ टोळी, तशी आष्टीमध्ये एक धस टोळी उदयास आलेली आहे. रामखाड्यावर आणखी देव आयसीयूमध्ये, आणखी त्यात जीवन मरण का जीवन हे सांगता येत नाही. तर ही धस टोळी उदयास आलेली आहे. या धस टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांची जागा त्यांना दाखवण्यात यावा, जेलमध्ये टाका, त्यांच्याकडं मकोका लावा, ही आमची मागणी आहे. आणि आम्ही लवकरच अटक नाही झाली तर टोल नाका तिथला बंद करण्यात आली, ही प्रशासनाला आम्ही मागणी करतो.